नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ऑनलाईन ज्ञानकोश विकिपीडियाचा दबदबा संपवण्याची तयारी सुरू केली आहे। डाव्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या विकिपीडियाला टक्कर देण्यासाठी मस्क हे ग्रोकीपीडिया तयार करत आहेत। हे सर्व मस्क यांची कंपनी XAI मार्फत विकसित केलं जाणार आहे। मस्क यांनी जाहीर केलं की हा एक ओपन सोर्स ज्ञानकोश असेल जो विकिपीडियाच्या पर्यायाच्या दिशेनं काम करेल। याच्या वापरावर कोणतीही मर्यादा नसेल। मस्क यांनी लोकांना XAI सोबत जोडून ग्रोकोपीडिया तयार करण्यात मदत करण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। एलन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, आम्ही ग्रोकोपीडिया तयार करत आहोत। हे विकिपीडियापेक्षा खूप मोठा सुधार असेल। प्रत्यक्षात हे XAIच्या विश्व समजून घेण्याच्या ध्येयासाठी एक आश्वासक असं पाऊल आहे। याआधी मस्क यांनी विकिपीडियाला आपलं नाव बदलण्यासाठी $1 अब्ज ऑफर दिलेली होती। मस्क यांनी यासंबंधी एक पोस्ट देखील रिपोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी लिहिलं होतं, विकिपीडियानं एलन मस्क यांची $1 अब्ज ऑफर स्वीकारायला हवी होती। आता खूप उशीर झालाय। प्रतिस्पर्धी येत आहे ग्रोकोपीडिया। मस्क यांनी ही घोषणा 30 सप्टेंबर रोजी केली, जेव्हा त्यांनी डेव्हिड सॅक्स यांच्या एका पोस्टला उत्तर दिलेलं होतं, ज्यात विकिपीडियाच्या पक्षपातीपणावर टीका केली। प्राथमिक माहितीनुसार हे XAIच्या टीमद्वारे विकसित केलं जाईल, ज्यात AI तज्ज्ञ आणि डेव्हलपर सहभागी असतील। मस्क यांनी लोकांना यात सामील होण्याचं आमंत्रण दिले। हे ओपन सोर्स असेल, म्हणजेच त्याचा कोड आणि सामग्री सार्वजनिकरित्या उपलब्ध असेल, ज्यामुळं कुणीही यात सुधारणा करू शकेल। नोव्हेंबर 2023 मध्ये लॉन्च झालेला ग्रोक AI चॅटबॉट हा या प्लॅटफॉर्मचं मुख्य इंजिन असेल। ग्रोकोपीडियामध्ये AIचा वापर माहितीची पडताळणी करण्यासाठी, चुका सुधारण्यासाठी आणि रिअल टाईम अपडेट्स देण्यासाठी केला जाईल। याशिवाय X प्लॅटफॉर्मवरील रिअल टाईम डेटाचा वापर करून माहिती सतत अपडेट ठेवली जाईल। मस्क यांच्या मते ग्रोकोपीडियाचं ध्येय विकिपीडियाच्या तुलनेत अधिक अचूक, पारदर्शक आणि विविध माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे आहे। मस्क हे विकिपीडियावर खूप काळापासून टीका करत आलेले आहेत। ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांनी Xवरच एक पोस्ट केलेलं होतं, विकिपीडिया अति डावे कार्यकर्ते नियंत्रित करतात। त्यांनी लिहिलं होतं, लोकांनी त्यांना डोनेशन देणं थांबवावं। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण रोज घेत असतो। विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसत नाहीत किंवा त्या दाखवल्या जात नाहीत। अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आपण नेहमी बघतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि दिवसभर त्याच बातमीचं दळलं जातं। त्यामुळे देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्षच जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात। न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमी मागची बातमी सांगणारा हा उपक्रम घेऊन आलाय। आता जाऊ कर्नाटकमध्ये। कर्नाटकमधील बेंगळुरू इथं 16 वर्षाच्या मुलीला मशिदीत निकाह करण्यासाठी भाग पाडण्यात आलाय। पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत वक्फ बोर्डाचे सदस्य मीर काईम, सुजात अली आणि हसन रजा यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे की त्यांनी अल्पवयीन मुलीचा निकाह घडवून आणला। पोलिसांनी सांगितलं की 29 सप्टेंबर 2025 रोजी एका शासकीय अधिकाऱ्यानं बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमाखाली तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये मुलीच्या कुटुंबानं तिला निकाहासाठी भाग पाडल्याचा आरोप केला। पोलिसांनी हे प्रकरण बाल कल्याण समितीच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। समितीच्या अहवालानंतर FIR दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी FIRमध्ये नमूद केलं की हा निकाह बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006चं उल्लंघन आहे आणि अल्पवयीन मुलीसोबतचा लैंगिक संबंध हा पोस्को कायद्यानुसार बलात्कारच मानला जाईल, मग तिचा निकाह झाला असो किंवा नसो। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। अफगाणिस्तानमध्ये 2023 मध्ये तालिबाननं ब्युटी पार्लरवर बंदी घातलेली होती, मात्र सुंदर दिसण्याची महिलांची इच्छा थांबवणं त्यांच्यासाठी कठीण ठरलं। मोठ्या संख्येनं महिला डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये पोहोचतायत, जिथं त्या कॉस्मेटिक सर्जरी जसे की बोटॉक्स, फेसलिफ्ट करून घेतायत। यामुळे सोशल मीडियावर बोटॉक्स अंडर बुरका हा ट्रेंड सध्या जोरात आहे। अफगाणिस्तानमध्ये मुलींना विद्यापीठात जाण्यास मनाई आहे। 6वीच्या पुढं शिक्षण घेता येत नाही, नोकरी करता येत नाही, बाहेर जाताना हिजाब घालणं बंधनकारक आहे, एकट्यानं प्रवास करता येत नाही, ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जात नाही, उद्यान, जिम, स्विमिंग पूल या ठिकाणी जाण्यास बंदी आहे।
दुकानांवर महिलांचे फोटो लावण्यासही बंदी आहे. तालिबानी राजवटीमुळं मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या मुलींनाही घरी बसावं लागले. तरी देखील देशातील महिला आपली सुंदरता वाढवण्यासाठी सर्जरीचा आधार घेत आहेत. सध्या अफगाणिस्तानमध्ये असे सुमारे 20 क्लिनिक सुरू आहेत. इथं बोटॉक्स म्हणजे सुरकुत्या कमी करणारं इंजेक्शन, फेसलिफ्ट म्हणजे सैल झालेली त्वचा टाईट करणारं इंजेक्शन आणि हेअर ट्रान्सप्लांट धडाक्यात सुरू आहे. यात बुरखा घातलेल्या महिला मोठ्या संख्येने येत आहेत. गंमत म्हणजे तालिबानी राजवटीचे कट्टर समर्थक पुरुष देखील उपचार करण्यासाठी इथे येत आहेत. खरं तर ब्युटी पार्लरवर बंदी असली तरी मेडिकल क्लिनिकमध्ये हे उपचार होत आहेत हे थांबवणं कठीण आहे. जुलै 2023मध्ये तालिबानी राजवट आल्याच्या महिनाभरातच ब्युटी पार्लरवर बंदी घालण्यात आलेली होती. ही ठिकाणं महिलांसाठी उत्पन्नाचं साधन होते. तसंच परस्परांशी संवाद साधण्याचं देखील ते ठिकाण होतं. महिलांवरील निर्बंधांची सुरुवात तालिबाननं इथूनच केलेली होती. सलून बंद झाल्यानंतर कॉस्मेटिक सर्जरी प्रचंड प्रमाणात वाढली आहे, कारण हे मेडिकल ट्रीटमेंटच्या श्रेणीत येतं. त्यामुळं तालिबान काहीच करू शकत नाही. चेन्नईजवळील पोरूर येथील अय्यप्पनथंगल शासकीय उच्च माध्यमिक शाळेत गुरुवारी परवानगीशिवाय गुरुपूजन आणि विशेष शाखा प्रशिक्षण आयोजित केल्याच्या आरोपावरून चेन्नई पोलिसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 39 स्वयंसेवकांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं, RSSचे कार्यकर्ते शाळेच्या परिसरात पूर्वपरवानगीशिवाय पूजन आणि प्रशिक्षण सत्र आयोजित करत होते. यापूर्वीच RSSच्या स्थापनेच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारने जारी केलेल्या स्मारक टपाल तिकीट आणि नाण्याबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती. स्टॅलिन यांनी म्हटलं की गांधी जयंतीच्या दिवशी असे आयोजन करणं अस्वीकार्य आहे आणि हे देशाच्या एकात्मता आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांच्या विरोधात आहे. त्यांनी ठामपणे सांगितलेलं, गांधीजींनी स्थापन केलेल्या मूलभूत तत्वानुसार देशवासियांनी विभाजनकारी शक्तींविरुद्ध उभं राहिलं पाहिजे. या घटनेनं राजकीय आणि सामाजिक स्तरावर गंभीर चर्चा निर्माण केली असून सुरक्षा आणि परवानगीच्या नियमांचं पालन करण्यावर भर दिला जात आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले, याबद्दलची आपली मतं काय आहेत, प्रतिक्रिया काय आहेत, कमेंट बॉक्समध्ये लिहून व्यक्त व्हा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.